सगळ्यात देखणं रूप कुठलं देवाचं? मोहिनी. ज्यावेळेस अमृत निघालं मंथनामधनं ते छलकपटाने कुणी घेतलं? दैत्यांनी. दैत्याकडनं देवाकडे आणायचं म्हणून देवानं कोणाचं रूप घेतलं? मोहिनीचं. मोहिनी एवढ्या देखण्या होत्या, त्यांच्याकडे बघून दैत्य बोलले यात काय नवल. देव सुद्धा बोलले. प्रत्येक देवाला वाटलं एवढी सुंदर स्त्री आहे, अशी बायको असायला पाहिजे. प्रत्येक देवाची ही इच्छा, एवढी देखणी सुंदर ती मोहिनी. फक्त सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली, एवढी देखणी गोंडस सालस जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल. मी देवाला नवल वाटलं. एखाद्या सुंदर मुलीकडे बघून, सुंदर स्त्रीकडे बघून जर एखाद्या पुरुषाला मुलीची अपेक्षा होत असेल तर काय अंतःकरण शुद्ध असेल त्या माणसाचं, काय नजर पवित्र असेल. देवाने इच्छा मनोकामना पूर्ण करायचा आशीर्वाद दिला. तुम्हाला इच्छा ना तुमच्या पोटी माझ्यासारखी मोहिनी सारखी मुलगी जन्माला यावी, मी वर देतो. द्वापार युगामध्ये जेव्हा मी सामर्थ्याने वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून जन्माला येईल, तेव्हा मीच तुमच्या पोटी राधे म्हणून जन्माला येईल. आणि ती राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात असेल. एवढं सुंदर स्वरूप तिचं असेल. तुम्ही मला सांगा, राधा आणि कृष्ण वेगळे आहेत का? महातया परस्परे एका नामाचीच अंतर, नाम स्वरूपी फरक. पण हे कळणाऱ्यालाच कळत. जो स्वतःच्या धुंदीत धुंद आहे ना, त्याला दुसऱ्याचं वाईटच दिसतं. हा त्याच्या दृष्टिकोनाचा किती तुम्ही किती आता एवढं जरी काही करा तुम्ही, स्वानुभव आहे, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, न्याबलाट होतं, त्याला काय कळा होती वय, नुसतं उभा राहिलं गेलं. जर हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काही नाही येड्याला, नाचू नाचू जिरी होतो. करू काय, मरू का, जमतच नाही रे लोकांना. काहीही करा तुम्ही, चांगले वागले तरी वाईट आहे, वाईट वागले तरी तुम्ही प्रामाणिक राहा. अट्टल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता होती, त्यामध्ये एक दृष्टांत होता. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल लोक हसतात, अक्कल म्हणतात तुला एवढं सजीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. लोक मलाही म्हणतात तीच वरच आहे लय बोलती. आणि माय मावले तर मला त्यांना बोलता येतं ना, मला समक्ष बोलतात ते, तोंडावर म्हणतात मला, ताई टीव्हीत लय चांगल्या दिसत्या, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथं बऱ्यापैकी खोटच दिसतं. आणि जेवढी काही गुगलवर माझी माहिती 100% खोटी. एक काही गोष्ट खरी नाही त्यातली. वय खरं नाही, एज खरं नाही, तारीख खरी नाही, काही सुद्धा खरं नाही. माझं फेसबुकचं अकाउंट नाहीये, माझं ट्विटरचं अकाउंट नाहीये, काही नाही. माझं फक्त इन्स्टाचं अकाउंट आहे, तेवढं एक. पण इतके माझ्या नावानं अकाउंट आहेत की बोवाटा उठी राहिली. पण ते काय होतं ना, खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येत, लय अवघड आहे. त्यामुळे ना विनंती माझी, व्यक्तीला पर्सनली भेटल्याशिवाय जज करायचं, त्याच्याविषयी कुठलं ग्राह्य मन करायचं. आणि हे तुम्हाला वाटतं नाही कीर्तनकार पैसा वगैरे, मी कीर्तन